Hello everyone. Now today we will see 2.5 Father Returning Home poem written by Dilip Chitri. Let us see about the Dilip Chitri. In second para, this poem is taken from the Traveling in a Cage. It draws a portrait of a suburban communitas. It depicts his dull, monotonous, exhausting, and equally pitiable daily routine. इन फादर रिटर्निंग होम ही जी पोयम आहे दिलीप चित्रे यांनी लिहिली गेलेली आहे. तर ही जी पोयम आहे ट्रॅव्हलिंग इन अ केज हे जे संग्रह आहे काव्यसंग्रह आहे त्यातून ही पोयम घेतलेली आहे. आणि या ठिकाणी मीन्स इट इज ड्रॉ पोर्ट्रेट. या ठिकाणी आपण कम्युनिटर्स म्हणतो की जी लोक म्हणजे दोज हू ट्रॅव्हल रेग्युलरली फ्रॉम वन प्लेस टू अनदर टिपिकली टू वर्क. कम्युटर्स म्हणजे आपण काय म्हणतो इथं की जी व्यक्ती रोज डेली की आपल्या वर्किंगसाठी बाहेर पडते किंवा रेग्युलरली ती ट्रॅव्हल करते त्याला आपण कम्युनिटर्स म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ॲज अ मेट्रो सिटी जवळची जी उपनगरं आहेत किंवा छोटी गावं आहेत त्याला काय म्हटलं की सबअर्बन म्हणलेलं आहे. म्हणजे मुंबईसारखी मेट्रो सिटी आणि त्याच्या ज्या आजूबाजूची ज्या आहेत ठाणे असू दे नवी मुंबई याला आपण काय म्हणतो की सबअर्ब. ही जी छोटी छोटी उपनगरं आहेत तर या इथलं वर्णन केलेलं आहे पोर्ट्रेट केलेलं आहे. आणि नेक्स्ट लाईनमध्ये इट डिपिक्ट्स हिज डल मोनोटनस एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटेबल डेली रुटीन. आणि यामध्ये जे डिस्क्राईब केलं आहे की हे रोजचं डेलीचं रुटीन आहे हे किती कंटाळवाण आहे मोनोटनस आहे किंवा हे किती नकोसं वाटणार आहे याचं वर्णन या पोयममध्ये केलेलं आहे. कोणत्या फादर रिटर्निंग होम. इट डिस्क्राईब अ फोर्स्ड अलियनेशन ॲट अ होम which is reflected through the stale food and lack of sharing. म्हणजे दिलीप चित्रे यांची ही बायोग्राफिकल म्हणजेच ही जी पोयम आहे ही काय आहे ॲन ॲटोबायोग्राफिकल पोयम आहे. आणि या पोयममध्ये त्यांनी त्यांच्या वडिलाचं वर्णन केलेलं आहे किंवा सन आणि फादर या दोघांमधलं रिलेशन किंवा या ठिकाणी दिलीप चित्रे हे काय आहे सन आहेत आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं पुरुषोत्तम चित्रे. त्यांचे ह्या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे की म्हणजे डेली लाईफ हे किती निरसवाणं होतं किंवा किती अलियनेशन म्हणजे आपण लोनलीनेस म्हणतो. आणि पुढं हिज चिल्ड्रन रिफ्यूज टू शेअर देअर जॉय अँड सॉरोज विथ द हार्ड वर्किंग फादर हू ॲज अ रिझल्ट इज फोर्स्ड टू रिटायर इन टू सॉलिट्यूड. म्हणजे या पोयममध्ये आपल्याला फादर रिटर्निंग होममध्ये काय दिलेलं आहे की यामध्ये जी स्वतःची मुलं आहेत जे चिल्ड्रन आहेत ते सुद्धा त्यांच्या स्वतःच्या इमोशन्स स्वतःचे जॉय त्यांना शेअरिंग करत नाही आहेत. आणि याचं सारं कुणाला आहे तर वडिलांना आहे. दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस इज अ सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅन मेड वर्ल्ड. म्हणजे आपल्याला यामध्ये काय सांगितलेलं आहे की हे जे लाईफ आहे हे टोटली बी प्रॅक्टिकल किंवा मटेरियलिस्टिक झालेलं आहे मॅन मेड वर्ल्ड झालेलं आहे. आणि त्यामुळं या मधलं जे वातावरण आहे हे टोटल देन मिनिंग ऑफ दिस पॅरेग्राफ मीन्स द फादर रिटर्निंग होम by Dilip Chitre is an autobiographical poem, and this poem is taken from the Traveling in a Cage, where the poet shows the loneliness and world-wearing of an old man in the modern society, and it is depicting the picture of his own father. His father name is Purushottam Chitre, and suburban commuters, and it is focused on the suburban communicators रिटर्निंग होम फ्रॉम द वर्क. म्हणजे जेव्हा त्यांची घरी आल्यानंतर जी अवस्था होते
किंवा त्या ट्रेनमध्ये त्यांच्या ज्या फिलिंग्स आहेत त्या या ठिकाणी एक्सप्रेस केलेल्या आहे. अँड द पोयम एक्सप्रेसेस द पोएट्स फिलिंग फॉर हिज फादर, wherein he realized now neglected and uncared for his father despite working hard his whole life. Means this is the solitude. In the turn signifies and the man's aloofness from the materialistic world made by man. तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की या ठिकाणी आपल्याला ह्या पोयमचे इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे. एक तर टोटल पोयम काय आहे, ॲटोबायोग्राफिक लोक पोयम आहे आणि इट इज टू फोकस ऑन दिलीप चित्रेस फादर, त्यांच्या वडिलावरती म्हणजे वडिलांच्या बाबत ही पोयम आहे. आणि खूपसं हे असंच घडत असतं. आणि यामध्ये आपल्याला म्हटलं की यामध्ये घरी गेल्यानंतर कोणीही त्यांच्याकडं लक्ष देत नाही. पण आपण इथे लव ऑफ फादर अँड रिस्पेक्टेड ही स्ट्रगल, म्हणजे आपण आपल्या वडिलांच्यावर प्रेम केलं गेलं पाहिजे, त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. आणि वी आर सो बिझी ग्रोईंग अप, म्हणजे आपण आपल्या ह्याच्यामध्ये खूप बिझी होत जातो. आणि वी ऑफन फॉरगेट अवर पेरेंट्स आर ऑल्सो ग्रोईंग ओल्ड, त्यांनीच आपल्याला मोठं केलेलं आहे, ग्रोईंग केलेलं आहे, हे आपण काय करतो की फॉरगेट इट, विसरून जातो. आणि आपण त्यांच्याकडे काय होतं की निग्लेक्टेड त्यांना करतो, अवॉइड करतो, दुर्लक्ष करतो. नाऊ लेट अस सी what is the exact poem of Father Returning Home by Dilip Chitre. 2.5 Father Returning Home by Dilip Chitre. In a first stanza, in first line, in a first line, my father travels on the late evening train. In a first line, the poem begins with the speakers. It is given the description of his father traveling home in a late evening train after a long day of work. या पहिल्या लाईनमध्ये दिलीप चित्रे यांनी इथं वर्णन केलेलं आहे. त्यांचे जे वडील आहेत, फादर आहेत, ते काय करतात की लेटच्या ट्रेननं, लेट इव्हिनिंगला किंवा जी शेवटची ट्रेन आहे त्यानं काय येतात की घरी परत येत असतात. त्यानंतर नेक्स्ट लाईन, स्टँडिंग अमंग द सायलेंट कम्युनिटर्स इन द येलो लाईट. मीन्स ही स्टँडिंग अमंग द पॅसेंजर इन द येलो लाईटेड कंपार्टमेंट. म्हणजे जो ट्रेनमध्ये ते जेव्हा असतात तेव्हा ते सांगतात की त्यामधले कम्युनिटर्स म्हणजे रोज प्रवास करणारे जे प्रवासी आहेत, रोजचे आहेत, म्हणजे दोज हू ट्रॅव्हल रेग्युलरली फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, मीन्स टिपिकली टू वर्कवर जाणारे. आणि ते सांगतात की स्टँडिंग अमंग द सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. आणि त्या ट्रेनच्या डब्यामध्ये जी लाईट आहे ती काय आहे, येलो कलरची लाईट त्यामध्ये त्यांना दिसते, कारण ते एकतर वेळाने येतात त्यावेळेला लाईट लागलेली असते. आणि आपण येलो लाईट म्हणजे ह्या ठिकाणी थोडंसं इथं येलो इट इज द सिम्बॉल ऑफ ग्लूमी ॲटमॉस्फिअर. म्हणजे इथं येलो लाईट काय करतं, इट इज टू इंडिकेट द डल अँड ग्लूमी ॲटमॉस्फिअर. म्हणजे ह्या ठिकाणी ते काय सांगतात की हिज फादर मीन्स ही इज स्टँडिंग अमंग द पॅसेंजर इन द येलो लाईट कंपार्टमेंट. आणि यामधून किंवा त्या कंपार्टमेंटमधून त्यांचे वडील प्रवास करत असतात. त्यानंतर नेक्स्ट लाईनमध्ये, सबब स्लाइड पास्ट हिज अनसेइंग आईज, then his shirt and pants are soggy and his black raincoat. थर्ड लाईनमध्ये काय सांगतात की सबब स्लाइड पास्ट हिज अनसेइंग आईज. आणि ज्यावेळेला ट्रेनमधून प्रवास करत असताना त्यांना आतून जे काय उपनगरं किंवा जी काय पास करणारी छोटी छोटी शहरं आहेत, गावं आहेत ते दिसतात, परंतु त्या ठिकाणी अनसेइंग आईज ते कधीही पाहत नाही आहेत किंवा त्यांना ते पाहायला आवडत नाही आहे. त्यानंतर इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे नेक्स्ट त्यामध्ये, इथं
म्हणजे द चेअरलेस सराउंडिंग इंटेन्सी हिज अ सेन्स ऑफ ग्लोम and he has no intention to look at the suburb sliding past as he doesn't find anything interesting, hence adding to his the monotony. या ठिकाणी ते अतिशय कंटाळलेले आहेत आणि त्यांची इच्छाही नाही आहे बाहेरचं एक ॲटमॉस्फिअर पाहण्यासाठी किंवा ते बघण्यासाठी. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हिज अ शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी अँड हिज अ ब्लॅक रेनकोट. त्यांच्या शरीरावरचे कुठले कपडे आहेत, जे पॅन्ट्स शर्ट आणि पॅन्ट्स आहे तो सॉगी म्हणजे आपण काय म्हणतो की तो भिजलेला आहे किंवा तो ओलसर झालेला आहे. अँड हिज अ ब्लॅक रेनकोट, त्यांच्या अंगावर जो रेनकोट आहे तो ब्लॅक कलरचा रेनकोट आहे. मीन्स इट इज टू इंडिकेट द रेनी सीझन. म्हणजे यातूनच आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी काय आहे, तर या ठिकाणी पावसाळा हा चालू आहे. आणि या अशा मोनोटोनी किंवा ते स्वतःला खूप लोनली किंवा आलियने एक सॉलिट्यूड या ठिकाणी ते समजत असतं. इन अ नेक्स्ट लाईन, स्टेन्ड विथ मड अँड हिज अ बॅग स्टप्ड विथ द बुक्स इट्स अ फेलिंग अ पार्ट. यामध्ये आपल्याला नेक्स्ट लाईनमध्ये काय सांगतात की त्यांची मड चिखलाने चिखल लागलेला आहे. आणि विथ काय म्हटलं, हिज अ बॅग स्टप्ड विथ बुक्स, त्यांची जी बॅग आहे पुस्तकाने भरून काय होते की बाहेर पडतात की काय असं आपल्याला वाटते. म्हणजे इज अ फेलिंग अ पार्ट. मीन्स मग यातूनच आपल्याला ह्या लाईन्समध्ये काय लक्षात येतं, तर इट इज द रेनी डे ॲज हिज क्लॉथ्स आर वेट अँड हिज रेनकोट इज मडी. आणि जो ब्लॅक कलरचा रेनकोट आहे हा काय झालेला आहे, मडी आहे, मडी किंवा चिखलानं माखलेला आहे. आणि ही स्ट्रगलिंग टू कॅरी हिज बॅग आणि विच इज स्टफ्ड विथ बुक्स, आणि त्या बॅगमध्ये भरलेली पूर्ण भरून अशी बुक्स आहेत. म्हणजेच इथं आपल्याला म्हणजे इट इज गिवन द रेफरन्स टू द बुक्स इंडिकेट दॅट ही इज द एज्युकेटेड मॅन आणि नॉट अनइम्पॉर्टंट ॲज द वन माइट थिंक ड्यू टू हिज ऑर्डिनरी जर्नी. म्हणजे यातूनच लक्षात येतं की हे जे दिलीप चित्रेंचे वडील होते ते काय होते की एज्युकेटेड मॅन होते. त्यांना एक रीडिंगचं काय होतं की रीडिंगमध्ये त्यांना इंटरेस्ट होता.